आंबेगाव तालुक्यात गेल्या कित्येक वर्षापासून बिबट्याचा वावर हा कायम आहे। सुरक्षिततेची भावना लोकांच्या मनात राहिलेली नाही, तरी घराच्या भोवताली संरक्षक भिंत असली की बिबट्या घरात प्रवेश करत नाही असा गोड गैरसमज आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील एस कॉर्नर या परिसरातील शेतकरी यांना होता। पण तब्बल 6 फूट उंचीच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून घरात प्रवेश करून कुत्र्याला उचलून नेल्याची घटना नुकतीच श्रीराम गांजाळे यांच्या घरात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। मंचर शहराच्या पूर्वेला 1 किलोमीटर अंतरावर भरवस्तीत श्रीराम वामनराव गांजाळे यांचा बंगला आहे। बंगल्याला चारी बाजूंनी तटबंदी आहे, लोखंडी प्रवेशद्वार आहे। या भागात बिबट्याचा वावर आहे असे माहीत असल्याने संरक्षण भिंत बांधली होती, परंतु बिबट्या संरक्षण भिंतीमुळे आपल्या घरात प्रवेश करणार नाही असा कुटुंबाचा समज होता। परंतु गांजाळे यांचा काळू नावाचा कुत्रा 4-5 दिवस न दिसल्याने काळू कुठेतरी बाहेर गेला असेल, तो परत येईल या आशेवर 5 दिवस काळू कुत्र्याची वाट पाहिली, परंतु तो परत घरी न आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्काच बसला। चक्क बिबट्या कुत्र्याला घेऊन जात असताना दिसला।